रामराम मंडळी. भरपूर आता सध्या तरी सरकारचं ते मिसिंग लिंकवरनं ट्रोलिंग वगैरे चालू आहे सोशल मीडियावरती. पण मी ठरवलं आहे की चांगल्या कामांचं कौतुक करायचं, वाईट कामं निदर्शनास आणायची नाही, चांगल्या कामाचं कौतुक करायचं आणि सरकारकडून काय काय गोष्टींची अपेक्षा ठेवायची. बस आता हा व्हिडिओ बनवताना मी सरकारने जे चांगले गोष्टी केल्यात त्याचं कौतुक करणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटीला एक अपेक्षा पण ठेवणार आहे. जर मी चांगल्या कामाचं कौतुक करतोय तर मी सरकारकडनं एक चांगल्या कामाची अपेक्षा पण ठेवू शकतो. ह्यासाठी मी या व्हिडिओच्या शेवटीला चांगलं कामाची एक अपेक्षा ठेवणार आहे. ती अपेक्षा काय असेल हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. जर आवडला कंटेंट तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. विषय असा झाला की आपले परिवहन मंत्री आपल्या ओला उबेरचे ड्रायव्हरसाठी रूल काढतायत की डोमेसियल्स कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि बॅच देणार आहेत. ते चांगलं आहे, ते त्यांनी शिस्त येईल सर्वांमध्ये. आणि जे परप्रांतीय आहेत, जे तिकडून तडीपार वगैरे आहेत, त्यांच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट नसल्यामुळे ती लोक नाही चालवू शकत, त्यांना भेटणार नाही बॅच वगैरे. चांगलं आहे ते. त्यामुळे कसं की इथल्या भूमिपुत्रांना कामं भेटतील. चांगला विषय आहे. तुम्हाला ते नियमांचा मी आदर करतो, स्वागत करतो, कौतुक करतो. दुसरी गोष्ट असं झालं की काल मी मुंबईवरून पुण्याला माझा ड्रॉप होता. मुंबई वर्सोवातून एक वयोवृद्ध जोडपं होतं. तर संध्याकाळी 4:30चं माझा ड्रॉप पिकअप अँड ड्रॉप होतं ते. तर मी त्यांना घेतलं 4:30 वाजता. आणि संध्याकाळी काल सेकंड आता म्हणजे सेकंड विकेंडच आहे, सेकंड सॅटर्डे आहे. तर काल विकेंड चालू झाला संध्याकाळी. तर संध्याकाळी जे सुटलेली लोकं होती ते डायरेक्टली पुण्याला वगैरे येण्यासाठी, म्हणजे मुंबई पुणे जे करतात येण्यासाठी काल संध्याकाळी तर विचारू नका एवढी ट्रॅफिक जाम झालेली. तर मला कळंबोली एक्सप्रेस हायवेपर्यंत यायला मला 2 तास लागले मुंबईतच. तर त्या प्रवासादरम्यान त्या लेडीला आपण मानखुर्दचा जो लेप मारतो तिकडनं, मी अंधेरीवरनं आल्यामुळे तो मानखुर्दचा जो लेप मारतो तिकडनं त्या लेडीला वॉशरूमला आली. तर वॉशरूमला आल्यामुळे ती मला बोलली कुठे वॉशरूम असेल तर थांबव म्हणून. तर मी त्यांना बोललो की माझ्या तर असं ह्याच्यात नाही आहे, पण बघतो मी असेल तर थांबवेन. तर मी 2 ठिकाणी गाडी थांबवली. एक तर वाशी ब्रिजवरती जो टोल आहे तिथे मोबाईल टॉयलेट्स आहे, पण तो मोबाईल टॉयलेट्स असं होतं की तिथे गेल्यावरती आतमध्ये आपल्यालाच कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग होईल की काय असं फील येत होतं. आणि दुसरी गोष्ट की एवढं क्लिनिंग अजिबात नव्हती, तर त्याचा वापरच करू शकत नव्हता. मग मी त्यांना पुढे जाऊन एका पेट्रोल पंपवरती नेलं, तर पेट्रोल पंपवरती सुद्धा क्लिनिंग नव्हती अजिबात. दुसरी